कमी स्पर्धा खेळल्यात, पण पनवेल, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे परिसरामध्ये अनेक स्पर्धा खेळल्या आणि अनेक टायटल देखील आपल्या नावी केलेत. खूप चांगला परफॉर्मन्स झाला होता. खास करून मला आठवते की ज्या पद्धतीने मागच्या केंद्रीय मंत्री चषक असेल ती स्पर्धा गाजवली होती. राष्ट्रवादी चषकामध्ये देखील कमालीची कामगिरी केली होती. पण त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर विरोधी संघ म्हणजेच गावदेवी ऐरोली एक बॉलिंग डिपार्टमेंट आणि बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये एक मजबूत संघ बांधला जातोय आणि मजबूत जोडी देखील मैदानामध्ये पाहायला मिळते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सेहवाग मिस्टर निलेश गंगाराम भोईर हा मैदानामध्ये उतरलाय, ज्याच्या नावावर विक्रम देखील आहे. तो विक्रम नुकताच मोडीत काढलाय, कारण की 94 धावांची नामात खेळी केली होती याच निलेश भोईरने आणि तो विक्रम मोडीत काढलाय. म्हणजेच मयूर पन्हाळकरने बेलापूरच्या स्पर्धेमध्ये शतक झळकावलं. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती आणि आज निलेश भोईर मात्र मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ज्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय सध्याच्या घडीला बॅटिंगच्या जोरावर 4 ओव्हरची मॅच आहे तो खेळाडू म्हणजेच ओमी प्रकाश केणी गोलंदाजी ट्रॅकवर आला. वेगवान गोलंदाज आहे आणि या ओल्या विकेटवर स्किट होणारा चेंडू फार इम्पॉर्टंट असेल. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला बॉल अगदी शरीराचा वेध घेतलाय, भन्नाट वेग धारण केलं होतं. बॉल पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला आणि इथे मात्र सिंगल मिळते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावानं टीमचं अकाउंट ओपन झालाय. काल जर पाहिलं तर 84 धावा, 74 धावा, 69 धावा, 65 धावा पाहायला मिळाल्या. आजचा विचार केला तर 44, 57 असा स्कोर पाहायला मिळाला. आणि मागच्या मॅच मध्ये 62 धावा देखील पाहायला मिळाला. मोठा स्कोर उभा करावा लागेल. दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिला बॉल कंप्लीट झाला, दुसऱ्या बॉलला सुरुवात होते. टप्प्याचा बॉल भिरकावलाय मिड विकेट रिजन मध्ये. जेपीच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला अफलातून क्रॅकिंग षटकार. ऐरोली गावाचा वंडर बॉय म्हणून ज्याला म्हटलं जातं आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द रिस्की प्लेयर म्हणून ज्याची ख्याती आहे तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि पहिलाच बॉल फेस करत असताना चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. ओमी केणी वर्सेस जयेश पाटील, दोन मातब्बर खेळाडू. इथे बाउन्सर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त उसळी अंपायरने दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. प्रेशर आहे ओमीवर. समोर जर पाहिलं तर धाकड फलंदाज आहे. वेगाने काहीतरी वेगळं करावं लागेल, व्हेरिएशन करावं लागेल ओमी केणीला. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. बॅटची एज लागली होती. विकेट किपर थोडासा फंबल करेल. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय, पण तितक्यात मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागेल. रितेश मडवी विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. नवसादी देवा टीमचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि एक चांगले ॲथलीट देखील आहेत. एकदा मिळते एका धावानं. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गावदेवी ऐरोली एक मजबूत संघ, एक बलवान संघ, मोठी बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेतलाय. पहिला आणि हा चेंडू सेम रिजन मध्ये पिचिंग केला गेलाय. एक चांगली रणनीती आखली गेली. अगदी शरीरामध्ये फॉलो केला जाते बॅट्समनला. ओमी केणी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. एक षटकार जरूर लगवलाय, पण 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 9 धावा खर्च केल्यात ओमी प्रकाश केणी. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे देखील पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळला गेला. एक चांगली रणनीती आखली गेली. एक गेम प्लॅन केला जातोय निलेश भोईरच्या अगेन्स्ट ओमी केणीने. अनेक वर्ष जर पाहिलं तर निलेश भोईरने आपला बॅटिंगचा डंका पिटला या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. व्यावसायिक संघामध्ये देखील खेळत असताना अनेक विक्रम आहेत. 6 बॉलमध्ये 6 षटकार लगवण्याची किमया देखील या खेळाडूने केले.
जयेश पाटील स्ट्राईक एंडवर आहे. शेवटचा बॉल या षटकातील. इथे फुलर लेनचा चेंडू मिस केलाय. चेंडू जातोय फाईन लेग मध्ये. फाईन मध्ये चेंडू जाईल. चेंडू थांबला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. अंपायरचा कॉल काय येईल त्याकडे लक्ष असेल. आणि हा बॉल लीगल आहे आणि 2 धावा मिळतील. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 12 या आकड्यावर. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. विकेट पडली नाही पण धावा कराव्या लागतील. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक मधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या भव्य दिव्य पावसाळी स्पर्धेमध्ये. मंगल स्मृती चषक 2024. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय साहिल स्वप्नील नाईक. हा खेळाडू पाहायला मिळतोय. यंगस्टर खेळाडू आहे. प्रभावित केले या खेळाडूने. बॉलिंग डिपार्टमेंट असेल किंवा बॅटिंग डिपार्टमेंट असेल, फिल्डिंगमध्ये देखील अव्वल दर्जाचा खेळ सातत्याने केलाय. हा कटर बॉलर आहे. बघूया काय घडतंय. पहिला बॉल अगदी अवे फ्रॉम द बॉडी थ्रू द कव्हर. चेंडू जाईल गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. पहिली धाव कंप्लीट झाली. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. निलेश भोईरच्या माध्यमातून स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. जेपी याकडे. जयेश पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. आज गोठिवलीची स्पर्धेमध्ये हा संघ देखील खेळताना दिसला. दुसऱ्या मॅच मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. स्वेच्छित करण्याचा प्रयत्न केला. इथे विकेटची प्राप्ती होईल. एक मोठी विकेट प्राप्त झाली आहे. सेट बॅट्समन जेपीला परतावा लागेल. मोठा धक्का लागतोय गावदेवी ऐरोली संघाला. फलंदाज जयेश पाटील परतलाय. फलंदाज बाद. जयेश पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटची एज लागली आणि फ्लाय स्लिप मध्ये अगदी आरामात झेल पकडलाय. फलंदाज बाद होते. जयेश पाटीलची विकेट फार इम्पॉर्टंट होती ज्यासाठी निलेश भोईरने 2 धावा असताना देखील 1 धावावर समाधान मानलं आणि स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला होता पण जयेश पाटीलला मात्र पुढच्याच बॉलवर साहिल नाईकने बाद केलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रीतम पाटील अष्टपैलू खेळाडू आहे आणि विस्फोटक फलंदाज आहे. आता कसरत असेल साहिल नाईकला कारण की साहिल नाईक हा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि डावखुऱ्या फलंदाजासमोर बॅटिंग करत असताना थोडासा चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करावी लागेल. 13 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात. गावदेवी ऐरोली टीम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. या निर्णयाचा कुठपर्यंत फायदा होईल यावेळेस आल्या आल्या अगदी ताणून मारलाय. फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा पार. प्रीतम पाटीलच्या बॅट मधून येतोय. एक अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. काय स्ट्रोक लगवलाय. अपस्टमचा बॉल मात्र समोरच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकतो. अपस्टमवर चांगली रणनीती आखली गेली पण अगदी रडारमध्ये बॉल होता आणि फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड.
चेंडू सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग. प्रीतम पाटील यासाठी जाणला जातोय, ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. अनेक स्पर्धेमध्ये ज्यावेळेस विकेट्स पडतात, ज्यावेळेस टीम अडचणीत असते, त्यावेळेस मात्र प्रीतम पाटील सारखा खेळाडू अनेक वेळा हा संघाचा तारणहार ठरलाय. पुन्हा एकदा मोठा फटका त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता, एलिव्हेशन मिळालं नाहीये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने काय घडलंय, खराब फिल्डिंग. अगदी दोन्ही खेळाडू एकमेकांकडे बघत राहिले आणि चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थोडासा कॅज्युअल क्रिकेट खेळ आहे, दाखवलाय. आळस हा माणसाचा शत्रू असतो असं नेहमी म्हटलं जातं, आणि आजचा दिवस तुम्ही आळसाला दिला तर उद्याचा दिवस आळसाने तुमच्यापासून चोरला म्हणून समजावं. थोडंसं कॅज्युअल क्रिकेट खेळले गेले. धावा फार इम्पॉर्टंट असेल गावदेवी ऐरोली टीमसाठी. जयेश पाटील परतल्यानंतर मात्र चार्ज घेतलाय प्रीतमने. 500च्या स्ट्राईकने ते बॅटिंग करतोय. अकोट टप्प्याचा बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न केला, अपेक्षेपेक्षा कमी उंची मिळाली, त्यामुळेच इथे डॉट बॉलची सांगता होते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होतीये, कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर प्रीतम पाटीलचा षटकार, त्यानंतर मिसफील्ड चौकार. आता डॉट बॉलची सांगता होती. 11 धावा 5 बॉलमध्ये खर्च केलेत. टीमची धावसंख्या 23. फुलरलेनचा चेंडू आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, थ्रू द कव्हर चेंडू जाईल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट होत असताना आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. खराब क्रिकेट म्हणावं लागेल. फिल्डिंगचं स्टँडर्ड कुठेतरी खालवलंय. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला गावदेवी ऐरोली टीम आहे. आता शेवटचे 12 चेंडू आहेत. या 12 चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल. बघूया कशा पद्धतीने टार्गेट सेट केला जाईल. त्याआधी मी पुढच्या मॅचसाठी पहिला कॉल देतोय. कुमार 11 तुर्बे टीम आणि किरण स्मृती घणसोली दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आमच्याशी रिपोर्टिंग करा. आणि टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. आज मुख्य व्यासपीठावर सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील आमच्या समवेत आहेत. सानपाडा गावाला खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये एक वलय देण्याचं काम केलं आहे आणि नवी मुंबईचा एक वेगवान गोलंदाज म्हणून गेली अनेक वर्ष ज्या गोलंदाजाने ग्रामीण क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट गाजवलं असा एक लेजेंड खेळाडू प्रमोद पाटील यांचं देखील सरसे स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यंगस्टर गोलंदाज आहे कुंदन. यंगस्टर गोलंदाजी करत असताना टॉससाठी देखील कुंदन आपल्याला पाहायला मिळाला होता ॲज अ कॅप्टन म्हणून. आता कुंदनच्या समोर आव्हान असेल निलेश भोईर आणि प्रीतम पाटील या 2 मातब्बर खेळाडूंचं. पहिला बॉल अगदी सोडून दिला. वाईटचा इशारा केला जातोय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. तिसरी धाव केली जाईल की काय, आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झाली आहे. काय रनिंग बिटवीन विकेट. निलेश भोईरचं मी कौतुक करेल. वाईट +3 म्हणजे 4 धावा मिळतील. एकही बॉल रिलीज न करता 4 धावा इथे खर्च केल्यात कुंदनने. पहिल्या बॉलवर 4 धावा आल्या. टीमची धावसंख्या 30 गाठते. निलेश भोईरचा शरीरयष्टी पाहिली तर असं वाटेल की तो 2 किंवा 3 धावा धावणार नाही, पण तितकंच चांगलं रनिंग बिटवीन विकेट आहे. हा तितकाच चपळ खेळाडू आहे. फुटबॉलला फॉलो करतोय आणि फुटबॉल हा खेळ त्याचा आवडता आहे. आणि क्रिकेट या खेळामध्ये या खेळाडूने आपला बोलबाला दाखवलाय. निलेश गंगाराम भोईर आता आक्रमकता धारण करावी लागेल. पुलरलेनचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. टायमिंग देखील बेमिसाल आहे. नाव आहे निलेश गंगाराम भोईरच्या बॅट मधून येतोय पहिला अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, षटकार.
टॉस बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुंदनवर प्रेशर असेल. पहिला बॉल रिलीज झाल्यात आणि 10 धावा खर्च केले त्या कुंदनने. या यंगस्टरवर विश्वास दाखवलाय. रितेश मडवी सारखा ऑप्शन्स असताना, गिरीश सावंत सारखा ऑप्शन्स असताना हा गोलंदाज का वापरला? भूषण गावंड देखील ऑप्शन्स आहे. आखो टप्प्याचा बॉल, आणखीन एक फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर करणारा वन बाउंस सीमारेषे पलीकडे निलेश भोईरच्या बॅट मधून येतो. आणखीन एक धमाका, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू व्हेरी मच. आक्रमकता. कालच्या दिवसात विराट कोहलीने अशाच पद्धतीने बॅटिंग केली. सुरुवातीला संयम, त्यानंतर आक्रमकता. हे आहे निलेश भोईरचा क्लास, हा दर्जा. टप्प्याचा बॉल, चांगला फटका लगवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे साहिल नाईक. फेकी चांगली पाहायला मिळते. थ्रो खराब आहे, आपण पाहू शकाल. 2 धावा मिळतील. आज नवसाथी दिवा टीमचं जे क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड आहे ते फार खालवलंय. एक चौकार त्याने बहाल केला, अगदी कॅज्युअल क्रिकेट खेळलं. त्यानंतर जिकडे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या आणि 2 धावा होत्या तिकडे 3-3 धावा खर्च केल्यात. म्हणून या अतिरिक्तच्या धावा आहेत ना, त्या बॅटिंग करत असताना तुम्हाला काढाव्या लागतील. त्यामुळेच या चुकांमधून कुठेतरी सुधारावं लागेल आणि कमबॅक करावं लागेल. चांगला बॉल, हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला आणि बॅट आणि बॉलमध्ये भरपूर गॅप पाहायला मिळाली. चांगला बॉल पाहायला मिळते. मग ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. हार्ड लेनचा बॉल आहे, अगदी बॅट पासून काहीसा दूर गेलाय. इथे चांगला बॉल, पुन्हा एकदा कमबॅक केलाय. कुंदनचं कौतुक करावं लागेल. भरपूर धावा खर्च करत असताना मात्र पहिल्या 2 बॉल मध्ये तब्बल जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्या होत्या कुंदनने 16, पण नंतरच्या बॉलवर कमबॅक केलाय. लगातार 2 डॉट बॉल. शेवटचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू फेकून दिलाय निलेश भोईरच्या स्टाईल मध्ये, वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये. अखेरच्या बॉलवर येतोय मॅक्सिमम. चेंडू सीमारेषा पार, षटकार. खेळ संपलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 48. 48 धावा धाव फलकावर लागलेत. व्हॉट अ बॅटिंग. आणि तब्बल 22 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. आक्रमकता धारण केली. आता 5th गिअरवर बॅटिंग केली गेली. बघूया गावदेवी ऐरोली टीम कुठपर्यंत मजल मारेल, कारण की अगेन्स्ट नवसाथी दिवा टीम अगेन्स्ट बॅटिंग करत असताना मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण की नवसाथी दिवा टीम कडे एक की फॅक्टर आहे, त्याचं नाव आहे ओमी केणी. ही विकेट आणि तो खेळाडू फार इम्पॉर्टंट असेल, त्यासाठी हा माइंडसेट करावा लागेल. 48 ऑन अ स्कोर बोर्ड. 48 धावा. शेवटचं षटक. या टीमचा सर्वोत्कृष्ट एक्सपिरियन्स खेळाडू नाव आहे चंद्रकांत पाटील. पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये होता, टायमिंग होऊ स्पर्धेमध्ये देखील मेडन ओव्हर अगेन्स्ट माहुल अशा अनेक वेळा या खेळाडूने नवसाथी दिवा टीमला आपल्या फिरकीने कमबॅक करून दिले. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. निलेश रंगात आहे. निलेश रंगात असताना मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेलला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल आणि अखेर निलेश पाटीलच्या विकेटचं, निलेश भोईरच्या विकेटचं पतन आणि दुसरा धक्का लागतोय टीम गावदेवी ऐरोली संघाला. फलंदाज निलेश भोईर बॅक टू द डगआउट. यस भूषण पाटील, यस कोहिनूर ऑफ नवी मुंबई प्लीज या मंचावर आपलं देखील सरस स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला देखील निमंत्रण केले जाते आणि टॉससाठी देखील आपण या किरण स्मृती घणसोली टीमचा कॅप्टन आणि कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला हंबल रिक्वेस्ट असेल की आपण टॉस करण्यासाठी या. आज मात्र सगळेच संघ एक मातब्बर संघ पाहायला मिळतील. कुमार 11 तुर्बे वर्सेस किरण स्मृती घणसोली हे 2 देखील मातब्बर संघ आहे. आणि सध्याच्या घडीला मॅच सुरू असताना आपण नवसाथी दिवा वर्सेस गावदेवी ऐरोली
नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय जगदीश पगडे. जगदीश पगडे हा असा खेळाडू आहे जो अनेक वेळा मॅच मध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावर सामने एक हाती जिंकून दिलेत. जगदीश पगडे एक मजबूत खांद्याचा खेळाडू आहे. पहिलाच बॉल येतोय जगदीश पगडेच्या बॅट मधून, ज्याच्या बॅट मधून षटकार येतात तगडे तगडे. नाव आहे जगदीश पगडे. व्हॉट अ शॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे पहिल्याच बॉलवर येतोय धमाका चेंडू. सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. लाजवाब टायमिंग, लाजवाब प्लेसमेंट. ज्या नावासाठी ओळखला जातो ते काम केलं जात आहे जगदीश पगडेच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर षटकार. टीमची धाव संख्या 55 55 या आकड्यावर. थोडीशी बातचीत केली जाते. हे संपार नो बॉल. हा नो बॉल घोषित केलाय. हा नो बॉल कशामुळे आहेत की फिल्डिंग पोझिशन जर पाहिले तर एका एंड मध्ये जास्त फिल्डिंग आणि जास्त खेळाडू ठेवल्यामुळेच इथे नो बॉल घोषित केला जातोय. नो बॉल. यस, नो बॉल घोषित केला जातोय. खूप चांगली अंपायरिंग उमेश म्हात्रे आणि दत्ता मेहर. फ्री हिटचा इशारा आणि नो बॉल. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन असं म्हटलं जातं या बॉलला. चला घेऊया या फ्री हिटच्या बॉलवर काय घडतंय. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर स्किड झालाय. बॉल आणि बॅट मध्ये भरपूर प्रमाणामध्ये गॅप पाहायला मिळाली आणि डॉट बॉलची सांगता होतीये. चांगलं कमबॅक केलं जात आहे. चंद्रकांत पाटील थोडासा नाराज आहे पण एक चांगला स्ट्रोक लगवलाय जगदीश पगडेने. टीमची धावसंख्या 56 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस फटका पाहू शकाल. व्हॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक. आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब लचक षटकार. नाव आहे जगदीश पगडे. तगडे तगडे षटकार त्याच्या बॅट मधून आम्ही पाहिलाय. व्हॉट अ बॅटिंग. लाजवाब बॅटिंग. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 62 62 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आज पावसाने भरपूर प्रमाणात बॅटिंग केली आणि अक्षरशः कोसळतोय पाऊस. इथे चांगला फटका लगवला जातोय. चेंडू गॅप मध्ये आहे. साहिल नाही केल वेगाने. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय आणि काय घडलंय. धावचीची संधी आहे आणि इथे फलंदाज कुठला बाद होईल. जगदीश पगडे बाद होईल. अजूनही एक चेंडू होता. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता जगदीश पगडे. 1 शॉट म्हणजे एकही धाव नाही आहे. डॉट बॉल होईल आणि विकेट देखील प्राप्त होईल. एक धाव फार महत्वाची आहे. ही चूक झाली आहे. टीमची धावसंख्या 62. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय. दुर्वेश मनोरे नवीन बॅटर. हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे. यस, थोडीशी स्टंपचा अलाइनमेंट चुकली होती. मॅचला होती सुरुवात. पुढचा बॉल. पहिलाच बॉल अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा तऱ्हेने शेवटच्या बॉलवर देखील फलंदाज बाद होईल.
म्हणजे शेवटचे दोन्ही बॉल डॉट पाहायला मिळाले आणि विकेट देखील प्राप्त झाली आहे आणि अशा तऱ्हेने 62 धावा दाफलकर लागले. 63 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. ज्या टीमकडे चांगली गोलंदाजी आहे तो टीम गावदेवी ऐरोली टीम या मॅच मध्ये 62 धावा डिफेंड करेल. ओमी केणी सारखा एक धाकड फलंदाज आहे जो इनफॉर्म आहे, जो चांगल्या टच मध्ये आहे, तो खेळाडू या 62 धावांचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने क्रिकेट खेळेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय आणि आमचे परम मित्र आणि एक चांगले समालोचक राजेश चव्हाण हे देखील जॉईन झालेत. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन. 63 धावांचं टार्गेट आहे, माफ करा 62 धावा झालेत. 63 धावांचं टार्गेट आहे. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. किरण स्मृती घणसोली वर्सेस कुमार 11 तुर्भे. एक चांगली बॅटल. भूषण पाटील वर्सेस उमेश म्हात्रे अशी एक बॅटल पाहायला मिळेल. चला कुमार 11 तुर्भे, भूषण पाटील प्लीज. कॅप्टन ऑलरेडी आलाय. कुमार 11 तुर्भे टीमचा कॅप्टन प्लीज आमचा तुम्ही हात वर करा. सगळे खेळाडू आहेत पण इथे अवेलेबल नाही आहे. समीर आलाय. चला किरण स्मृती घणसोली टीम, उमेश म्हात्रे प्लीज तुमचा कॅप्टन. चला राहुल शेट्टी आपल्याला विनंती करतोय की या लगेच टॉससाठी. राहुल शेट्टी देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला ब्रेक आहे तोपर्यंत डीजे मास्टरला संधी देऊया पण पाऊस पडतोय त्यामुळे डीजे कुठेतरी थांबलाय. आपण नंतर ब्रेक नंतर ऐकूया. चला कॅप्टन उपस्थित आहेत किरण स्मृती घणसोली आणि कुमार 11 तुर्भे, सुनील पाटील समाजसेवक आणि या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफी आहेत त्या ट्रॉफी त्यांच्याच माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेलेत. त्यांच्याच मातोश्री कैलासवासी ठकीबाई दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ आणि सुनील पाटील यांच्या सौजन्याने उद्योजक आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत आणि फार दिलदार व्यक्तिमत्व या सगळ्या ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिल्या. चला संदेश आलाय. संदेश आणि समीर वारंगे, संदेश ठाकूर. टॉस झाला आणि किरण स्मृती घणसोली टीमने टॉस जिंकला. डिसिजन लगेचच अंमलात येईल आणि ही मॅच संपल्या आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ. पावसाच्या सरी मैदानामध्ये बरसत असताना 63 धावांचा पाठलाग करत असताना मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे आणि ज्या खेळाडूची चर्चा आपण पहिल्या बॉलपासून करत होतो तो खेळाडू म्हणजेच ओमी प्रकाश केणी, ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि त्याच्या समवेत गिरीश सावंत, एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. तो खेळाडू देखील तितकाच घातक आहे. दोन्ही डावखुरे फलंदाजाची ओपनिंग पेअर फार कमी वेळा पाहायला मिळतं. सुनील पाटील सर, आपण अनेक वेळा लेफ्टी आणि रायटी हे कॉम्बिनेशन पाहतो किंवा 2 रायटी आपण पाहतोय पण फार कमी वेळा आपण 2 लेफ्टी बॅट्समन ओपनिंग पेअर म्हणून पाहायला मिळतात आणि आज मात्र हे 2 डावखुरे ओपनिंग खेळाडू आपल्या टीमसाठी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतात. 15 पेक्षा जास्त सरासरी राखायची आहे त्यामुळेच या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. पावसाच्या सरी बरसातात. चांगला पाऊस सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय. पावसाळी क्रिकेटमध्ये सर्वात घातक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अगदी वेगवान गोलंदाज आहे सँडी गुप्ता. संदेश गुप्ता गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अनेक पावसाळी स्पर्धेमध्ये चांगले स्पेल आम्ही सँडी गुप्ताचे पाहिलेत आणि सँडी गुप्ता आणि गौरव शिंदे हे 2 की फॅक्टर असतील या गावदेवी ऐरोली टीमचा. एक मजबूत तोफखाना आहे. हे 2 षटक फार इम्पॉर्टंट असेल. या 2 षटकामध्ये कशा पद्धतीने नवसाती दिवा टीम बॅटिंग करतोय त्याकडे लक्ष असेल. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओमी प्रकाश केणी स्ट्राईक एंडवर आहे. ज्या खेळाडूने माथेरानच्या स्पर्धेमध्ये शतक झळकावलं
अनेक अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये लगातारच्या 3 मॅच मध्ये 3 अर्धशतकं, 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील तोच कारनामा केलाय. घोडबंदर प्रीमियर लीग असेल किंवा अनेक प्रीमियर लीग असेल, सांगे प्रीमियर लीग असेल, अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या जोरावर संघाला जिंकून दिलंय. केंद्रीय मंत्री चषक या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार आपल्या नावी करणारा ओमी प्रकाश खेणी इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अंपायरचा कॉल येतोय, लेट्स प्ले. आणि पहिला बॉलला अगदी नो लुक स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे चेंडू जातोय फाईन मध्ये. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. सिंगलने सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झाली टीमची. 62 धावा, 63 धावांचं टार्गेट आहे. म्हणूनच पहिल्याच बॉल पासून पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावे लागेल, एक आक्रमकता धारण करावे लागेल. इथे लाईन पाहावी लागेल, चांगली लाईन आहे. सँडी गुप्ता यासाठी जाणला जातोय. पावसाळी स्पर्धेमध्ये अगदी घातक खेळाडू आहे आणि ह्याचे बॉल पडल्यानंतर स्किट होतात आणि स्किट झाल्यानंतर अतिरिक्त वेग आणि घातक गोलंदाज आहे. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. व्हेरिएशन पाहायला मिळाली. सँडी गुप्ता 3 बॉलचा केस संपलाय, फक्त 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर प्रेशर येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्यानंतर मात्र प्रेशरमध्ये काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे चुका होतील. त्यामुळेच गौरव शिंदे आणि सँडी गुप्ता हे 2 नक्की फॅक्टर असणार आहे. डेड बॉलचा इशारा केला जातोय. 62 धावा होऊ शकतील. आज 44 धावा डिफेंड झाल्या. नाकूट टप्प्याचा बॉल पंच केला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक जाईल, फरार होईल, सीमारेषा पार होईल. ओमी केणीच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. पुढचा बॉल यावेळेस फटका पाहू शकाल. हवाई सफर. ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि फटका आला मोठा. ओमी केणीच्या बॅट मधून आलाय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. व्हॉट अ शॉट. लवली स्ट्रोक. ओमी प्रकाश केणी. आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग, इम्प्रेसिव्ह केणीचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटकार आला बॅट मधून. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, शरीराचा वेध घेतला. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट ला जबाब. 2 धावा कंप्लीट होत असताना, धावसंख्येला आकार येत असताना लेग बायच्या स्वरूपात 2 धावा मिळतील आणि टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15ची सरासरी राखायची, 15 पेक्षा जास्त सरासरी राखायची, पण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. एक चांगली बाग मानावं लागेल नवसाते देवा टीमसाठी. आणि आता मात्र उर्वरित षटकामध्ये किती धावा केल्या जातील त्याकडे लक्ष असेल. त्याच दरम्यान नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस दीपकदादा पाटील यांचं आगमन झालंय. काल देखील आम्हाला वर्ल्ड कप जिंकण्याआधीच त्यांनी स्वीट पाठवले होते आणि थँक्यू व्हेरी मच दीपकदादा. की कालच त्यांना माहिती होतं की आज वर्ल्ड कप जिंकणार आहे आणि त्याआधी आम्हाला एक ब्रँडेड स्वीट पाठवलं उमेश म्हात्रे सरांना आणि मला. थँक्यू व्हेरी मच दीपक दादा. चला पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की या मंचावर आपलं देखील सरस स्वागत आहे. भूषण पाटील आपण देखील मंचावर या, आपलं देखील सरस स्वागत आहे बॅटिंग करण्याचा. चला उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत 49 धावा. मॅच बनू शकते, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. गिरीश सावंत सेकंडवर आहे. गौरव शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला आखोटप्प्याचा बॉल. जो क्षेत्र या मैदानातील सर्वात छोटा क्षेत्र आहे ते क्षेत्र निवडलं आणि फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. गिरीश सावंत. व्हॉट अ शॉट. अगदी चाबूक स्ट्रोक लगवलाय. त्याला माहिती आहे की या क्षेत्रामध्ये, या रिजन मध्ये बॉल लवकर ट्रॅव्हल होतो आणि ते क्षेत्र बाउंड्री लाईन फार छोटी आहे. म्हणूनच दोन्ही डावखुरे फलंदाज मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्ट्रोक खेळतील.
इथे खराब चेंडू पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट. अंपायरचा काय कॉल येतोय? नो बॉल. चूक केली आहे गौरव शिंदेने. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर नो बॉल. प्रेशर म्हणून म्हटलं जातं सुनील पाटील की प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. यावेळेस गोलंदाज बिखरत असताना गौरव सावंतचं हे षटक, गौरव शिंदेचं हे षटक. 17 बॉल 41. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरापासून दूर खेळला, स्ट्रोक लगवला. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलाय? चांगलं कॉलिंग, चांगलं कलेक्शन आणि चांगली फिल्डिंग दुर्वेश मनोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. सुपर मॅच आहे. वाटा क्रिकेट मंगल स्मृती चषक या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन कुशल 11 सारसुळे, जय गणेश सारसुळे. तर इक्वेशन पाहिलं तर आता 16 बॉलचा खेळ बाकी आणि 16 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही बॅटर चांगल्या रिदम मध्ये आहेत. चांगली बॅटिंग करत असताना गिरीश सावंत कट करण्याचा प्रयत्न केला होता. लाईन पाहावी लागेल. ऑप्स्टंबर मारा ठेवला झाला. चांगलं कमबॅक. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल. या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल. त्याच प्रयत्नात मात्र बॅटिंग केली जाईल. गौरव थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरतोय या षटकामध्ये. 15 बॉल 40 धावांची आवश्यकता. यावेळी साडेबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जाईल. फक्त सिंगलवर समाधान मानावं लागेल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 24 धावा धावफलकावर लागेल. 14 बॉल 39 धावा इक्वेशन आहे. 14 बॉल इक्वेशन. त्याच दरम्यान आमचे परम मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस दीपक दादा पाटील यांचं आगमन झालंय. नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आहेत. आणि दीपक दादा पाटील यांचं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक माणसाला अगदी प्रेमाने आणि आदराने तो ट्रीट करतो. नेहमीच क्रिकेटसाठी भरपूर योगदान राहिलंय. कुक्षेत गावाच्या क्रिकेटमध्ये त्याने भरपूर योगदान दिलंय. आज कोणालाही कुठलीही अडचण असो, दीपक दादाला तुम्ही फोन करा, ते काम होणार नाही यात ती मात्र शंका नाही. ते काम झालंच म्हणून समजावं. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. खूप चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होतीये. आता इक्वेशन आणि आता प्रेशर आहे नवसा ते दिवा टीमवर. दीपक दादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम दीपक दादा. 13 बॉल 39 धावा. प्रशांत चव्हाण साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ऐरोलीवरून खास इथे उपस्थित राहिलेत प्रशांतजी चव्हाण साहेब. यावेळेस देखील फटका गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोचेल. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव तिकडे पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेतल्याचा प्रयत्न केला जाईल की काय? आणि 3 धावा इकडे कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. आता 12 बॉल 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 36 धावा म्हणजे या 12 बॉलमध्ये 6 षटकार लगवावे लागतील. पाहूया या मॅच मध्ये संघर्ष आहे. या मॅच मध्ये चुरस आहे. या मॅच मध्ये कडवा आव्हान आहे. बघूया या संघर्षाच्या लढाईमध्ये कोण आपली बाजी मारतोय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तुम्ही पाहताय मंगल स्मृती चषक 2024 या दमदार क्रिकेट स्पर्धेचा दमदार आयोजन. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत.
त्याचबरोबर प्रशांत चव्हाण साहेब खास ऐरोलीवरून इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करू. ब्रेक नंतर 12 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. ओमी केणी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. दुर्वेश मनोरे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक काम चालू गोलंदाज आणि एक गोलंदाजाची कमतरता नक्कीच जाणवेल गावदेवी ऐरोली टीमला. चला 12 बॉल 36 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका पाहू शकाल. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ प्लेसमेंट. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. ओमी केणीच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग छक्का, षटकार. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. टुर्नामेंटचा 101 वा षटकार. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर ओमी प्रकाश केणी मैदानामध्ये बरसताना दिसतोय. आता इक्वेशन आलाय 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे 30 धावा. नाखो टप्प्याचा बॉल. अप्रतिम हा फटका पहा. धावा मिळतील 6. तेरणा कॉलेजच्या मेडिकल कॉलेज मध्ये कुठल्या तरी एका टेबलवर जाऊन हा बॉल विसावला असेल की यापुढे मी मैदानात येणार नाही, कारण की ओमी केणी सारखा एक धाकड फलंदाज आज गोलंदाजावर तुटून पडलाय. व्हॉट अ बॅटिंग. 2 इन रो. लगातारचे 2 बॉलवर 2 षटकार. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. अप्रतिम कामगिरी केली आहे. चला सन्मान करूया आपण दीपक चव्हाण साहेबांचं. आपण खास या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. खास ऐरोलीवरून ते उपस्थित राहिले, त्यांचा देखील शुभ सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. दीपक बाळाराम पाटील यांचे परम मित्र देखील आहे चव्हाण साहेब, यांचा शुभ सन्मान देखील या मंचावर केला जातोय. आज त्यांचा शुभ सन्मान. दीपक दादा देखील उपस्थित आहेत. कुशल मडवी यांचे शुभ हस्ते. फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल. गौरवच्या हातून चूक झालीये. ही चूक नाही तर घोड चूक झालीये. ही कॅच नाही तर मॅच मिस झालीये. ओमी केणीचा झेल म्हणजेच तुम्ही पराजयासाठी निमंत्रण दिलाय. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत ओमी केणी के साथ है. प्रमोद दादा यांचा सन्मान केला जाईल. सानपाडा एक्सप्रेस. ओमी केणी व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ प्लेयर. आणि गौरव शिंदेचा ही चूक मात्र ही मॅच संपेपर्यंत चालत असेल. चांगली बॅटिंग सुरू आहे. ऑन दी अप खेळलाय. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. डाऊन द ग्राउंड. आणखीन एक धमाका. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. ओमी प्रकाश केणीच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. जखम झाली होती, त्या जखमेवर मीठ चोळलंय या ओमी केणीने. बॉल सोडून दिलाय. लाईन मिस केली आहे ओमी केणी. आमचे प्रेक्षक आहेत. आज रविवारचा दिवस आहे, मी समजू शकतो, पण तुम्ही बाहेर या. आणि आज मेगा संडे आहे आणि सगळ्यांच्याच आवडीचा दिवस आहे. तर जे प्रेक्षक आहेत प्लीज इतकं कॅज्युअली येऊ नका प्लीज. लवकर टीमची धावसंख्या 48. 8 बॉल 15 धावांची आवश्यकता. मॅच अगदी आवाक्यामध्ये आले. प्लीज प्रेक्षक. यावेळेस फटका पाहू शकाल. ओमी केणी डाऊन द ग्राउंड. हा खेळाडू जोपर्यंत या मैदानात उभा आहे तोपर्यंत नौसाती दिवा टीमचा या मॅच वर ताबा आहे. व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर. आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग, इम्प्रेसिव्ह केणी. 12 बॉल मध्ये 40 धावांची विस्फोटक फलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. आता इक्वेशन जर पाहिलं तर 7 बॉल 9 धावा. मागच्या हंगामामध्ये उमेश सर 50 अर्धशतक या खेळाडूने आपल्या नावी केलेत. आपल्या कारकिर्दीमध्ये काय बॅटिंग, काय लाजवाब खेळ केलाय.
खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न चांगला होता पण यश मात्र आला नाही. खूप दावा खर्च केल्यात दुर्वेश मनोरेच्या या षटकामध्ये. एक चूक झाली गौरव कडून. आता मात्र चुकीला माफी नाहीये. इक्वेशन आलाय 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. 28 धावा तब्बल खर्च केले. ती कॅच ही टर्निंग पॉइंट ठरली. ही कॅच मॅच की फॅक्टर ठरला. जर हा झेल झाला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. पण जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. जे झालं ते झालं आणि जे होणार आहे ते नक्कीच होणार आहे. व्हॉट अ मॅच. ओमी केणी आउटस्टँडिंग प्लेयर आहे. 41 आकड्यावर खेळतोय. उर्वरित 8 धावांची आवश्यकता आहे आणि 6 बॉल शिल्लक आहेत. राकेश जाधव सारखा गोलंदाज वापरला जातोय. एक नौखा गोलंदाज. मी मगाशीच उल्लेख केला होता की सँडी गुप्ता आणि गौरव असे 2 खेळाडू मात्र सोडले तर कुठलाही गोलंदाज यशस्वी ठरला नाही. स्लॉग स्वीप केला. फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावासाठी चौकार. लाजबाब चौकार. थँक्यू व्हेरी मच. 44 आकड्यावर खेळतोय. अर्धशतक झळकेल का. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट. ओमी केणी लाजबाब बॅटिंग करत असताना वैयक्तिक 47 वेळ खेळतोय. आता इक्वेशन जर पाहिलं 4 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. जर एक चौकार आला तर अर्धशतक आपल्या नावी करेल. पाहूया या 50 अर्धशतक करणारा खेळाडू. काल अनुप पाटीलने चांगली बॅटिंग केली. दीपक दादा अर्धशतक झळकवलं अनुप पाटीलने. पण आज ओमी केणी हे अर्धशतक कंप्लीट करेल की काय. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. त्याला 3 धावा पाहिजेत अर्धशतकासाठी. मी अर्धशतकासाठी जाणला जातोय. माझं नाव आहे मिस्टर 50 आणि मी अशा अनेक 50 आपल्या बॅट मधून या हंगामामध्ये केल्यात हे सांगणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाले ओमी केणीसाठी. तुम्हाला याची बॅटिंग आवडली असेल. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. Okay, what a batting, what a performance, magnificent performance Mr. Omi Keni. 1,500चं पारितोषिक आपण पाहू शकाल. गौतिक धीरज